पाऊस पडला की द्राक्ष वेलीवर सगळे रोग जमावण्यास सुरुवात होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल 1 एप्रिल आणि आज 2 एप्रिल. तर ह्या 2 दिवसात बऱ्यापैकी पाऊस सांगितला आहे आणि त्याचं दर्शन काल संध्याकाळी आले. म्हणजे काल बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला आहे आणि आज 2 एप्रिलसुद्धा पावसाची चांगली शक्यता सांगितल्या. तर या पावसाचा द्राक्ष बागेवर परिणाम काय होतोय? तर पाऊस पडला की सगळ्यात महत्त्वाचं द्राक्षावर येतोय तो बॅक्टेरिया आणि करपा. आणि ह्या रोगाचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. आता बऱ्यापैकी असं सांगितल्यानंतर शेतकरी म्हणतात, "सर तुम्ही सांगा कोणतं औषध आहे?" तर मी एखादं औषध सांगितलं, तर काही द्राक्ष तज्ञ जागे होतात आणि ते म्हणतात, "या औषधापेक्षा या औषधाचा रिझल्ट चांगला आहे, हे औषध चांगलं आहे." तर तुम्हाला त्या औषधाचा रिझल्ट येत असेल, तर 100% वापरा. मला कोणतीही अडचण नाही. पण माझं म्हणणं एवढंच असते, की फांद्या तोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट घाव घालून एकाच रपाट्यात झाड तोडलेलं कधीही चांगलं. त्या दृष्टीने मी औषध सांगत असतोय. पण असं पण नाही की कोण म्हणत नाही की या औषधाचा रिझल्ट नाही. फक्त शेतकऱ्यांची एकच अडचण असते की ते औषध किमतीनं परवडत नाही. पण चला 4 औषध मारण्यापेक्षा 1 औषध मारलेलं कधीही चांगलं. त्या दृष्टीने मी औषध सांगत असतोय. तर बॅक्टेरिया आणि करपावर 1 नंबर औषध असलेलं डहाणू कंपनीचं कोणी काही औषध येते. यामध्ये कासुगामायसिन आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड हे 2 घटक एकत्र असणारे हे औषध आहे आणि हे बॅक्टेरिया करप्यावर चांगलं काम करू शकते. तर याचं प्रमाण एकरी 300 ग्रॅम आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं औषध मिसळायचं नाही. प्लेन मारलं तरीही चालते आणि प्लेनच मारायचं आहे. तर तुम्ही तुमच्या प्लॉटला हे औषध मारू शकताय. धन्यवाद.